अमरकोट भले अक्कलकोटा नाव, जेथे स्वामीराव वसतसे वसतसे। स्वामी सूत म्हणे अमरकोट गाव, शोभतसे नाव स्वामी सत्ते स्वामी सत्ते। श्री स्वामीराज माऊली। श्री स्वामी समर्थ। 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 नमस्कार भक्त मंडळी, श्री स्वामी समर्थ। गेल्या अक्कलकोटच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की स्वामी महाराज काही लोकांच्या घरी, काही लोकांच्या वाड्यात सुद्धा जात असत. तिथे सुद्धा महाराजांच्या काही लीला घडत असत. महाराज जिथे जिथे जात तिथे तिथे ती भक्त मंडळी एवढे आनंद होत असत त्यांना की आपल्या घरी आज स्वामी महाराज आलेले आहेत. स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये त्यांचे जे कोण भक्तगण होते त्यांच्या घरी जात, तिथे अगदी निवांत प्रेमाने बसत आणि मग त्यावेळेला तिथे त्यांचा दरबार भरत असत. म्हणजे लोक जे कोण यायचे दर्शनाला वगैरे तिथे येत असत. महाराज कुठेही असो तिथे लोकांची गर्दी असायचीच. मग तो वडाखालचा अगदी मोकळा परिसर असो किंवा एखाद्या भक्ताचा वाडा असो, महाराज असले म्हणजे ते ठिकाण अगदी गजबजलेलं असायचं. अशाच एका ठिकाणाला आज आपण भेट देणार आहोत आणि तो म्हणजे विष्णुबुवा ओंडकरांचा वाडा. भक्तमंडळी, मी मिलिंद पिळगावकर आणि तुम्ही पाहता तुमचा लाडका स्वामी महाराजांना वाहिलेलं यूट्यूब चॅनल श्री स्वामीराज माऊली. श्री स्वामीराज माऊली. विष्णुबुवा ओंडकर जे होते ते स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त होते. त्यामुळे स्वामी महाराज कधी त्यांच्या घरी आले का त्यांनाच नाही तर त्यांच्या परिवारातील प्रत्येक सदस्याला खूप आनंद होत असायचा. आणि महाराजसुद्धा नेहमी त्यांच्या घरी येत असत. आणि ज्या ज्या वेळेला महाराज त्यांच्या घरामध्ये आलेले आहेत किंवा त्यांच्या वाड्यामध्ये आलेले आहेत त्या वेळेला जे जे काही घडलेलं आहे या सर्व घटनांचं आज आपण स्मरण करणार आहोत. एक दिवशी महाराज जसे तिथे बसलेले होते त्या दिवशी त्यांची मर्जी मात्र जरा तिखटच होती. थोडा रुद्र अवतार धारण केलेला त्याने. आणि महाराजाला रुद्र अवतार धारण करत तेव्हा त्यांच्या समोर कोण येत नसत. त्यांचे नेहमीचे सेवेकरीसुद्धा त्यांना अगदी खाबून अगदी आजूबाजूला न राहता पाठी राहत असत. महाराजांनी हाक मारली तरच महाराजांच्या पुढे येत असत. तो दिवस काहीचा तसाच होता. महाराज या ओंडकर वाड्यामध्ये येऊन बसले होते, पण काहीसे रुद्र होते. त्यामुळे प्रत्येकजण आपापलं काम करत होतं. शांत होतं परिसर. आलेली भक्त मंडळीसुद्धा लांब उभी होती. महाराजांच्या नजरेसमोर असं कोणीच जात नव्हतं. तेवढ्यात पुण्याची काही लोक तिथे आले. नवरा, बायको आणि त्या बायकोचा भाऊ, सक्का भाऊ. त्यांना महाराज रागात आहेत हे माहिती होतं की नाही काय माहिती नाही, पण ते आले ते सरळ समोरच महाराजांच्याकडे आले. स्वामी महाराजांकडे आले आणि स्वामी महाराजांना त्यांनी अगदी नम्रपणे वाकून नमस्कार केला तिघांनी आणि स्वामी महाराजांसमोर बसले. त्या दिवशी त्यांना बहुतेक असं वाटलं असावं की आज महाराजांकडे फारशी गर्दी नाही, फारशी रहदारी नाही आहे आणि आपल्याला एक चान्स मिळालेला आहे महाराजांकडे इथंभूत सगळं व्यवस्थित दर्शन घेण्याचा.
तसं बघायला गेलं तर ते 1 महिन्यापासून अक्कलकोटात होते, पण त्यांना एवढ्या शांततेत महाराजांचं दर्शन कधीच घडलं नव्हतं. त्यामुळे त्यांना फार आनंद झाला. त्या बाई ज्या होत्या त्यांनी स्वामी महाराजांना नमस्कार केला आणि लागलीच आपलं सगळं गारणं घालायला सुरुवात केली. मागणं आपल्याला कसं आहे की आपल्याला देव जो आहे तो एक मागण्याचंच साधन आहे. मागून घेणं बस. आपण देवासमोर उभं राहतो ते फक्त मागायला उभं राहतो. अगदी प्रामाणिकपणे, त्याच्यामध्ये मी पण आलो म्हणा, अगदी प्रामाणिकपणाने आपण जर विचार केला की आज आपण मठामध्ये, स्वामी महाराजांच्या मठामध्ये जाऊन काय केलं, तर आपण बोलतो प्रार्थना केली. पण प्रार्थना म्हणजे नेमकं काय, तर आपण महाराजांकडे हात पसरून मागतोच. तर ह्या ज्या बाई ज्या आहेत त्या बाई स्वामी महाराजांकडे गेल्या, त्यांनी प्रार्थना करायला लगेच सुरुवात केली. त्यांनी महाराजांच्या समोर हात जोडून त्या म्हणू लागल्या की मला एक अमुक वर्ष झालेले आहेत आमच्या लग्नाला, पण आम्हाला एक मूल बाळ नाही आहे. तर तुमच्याकडे एकच प्रार्थना आहे महाराज की मला मुलगा व्हावा, मला आणखीन काहीही नको, मला एक मुलगा व्हावा व्यवस्थित. आणि एवढं बोलून त्या थांबल्या नाहीत. त्यांनी एक विडा आणलेला महाराजांसाठी. तो विडा जाऊन त्या महाराजांच्या मुखामध्ये घालू लागले. तसा तो विडा महाराजांच्या मुखात त्या बाई घालू लागल्या, तोच महाराज चिडले. महाराज चिडले आणि त्याच्यानंतर जे काय त्या बाईची महाराजांनी काढलेली आहे किंवा जे काय महाराज बोललेले आहेत ते खरोखर ऐकण्याजोगं आहे. महाराज त्या बाईला म्हणाले, अगं तू माझ्याकडे मुलगा मागायला आलीस, तुझ्या सख्या भावाबरोबर तू संबंध ठेवतेस, त्याच्याकडे का मुलगा मागत नाही? तुला काय लाज वाटते का? तू इथे कुठल्या हिशोबाने आलेली आहेस? काय मागायला आले आहेस माझ्याकडे? तुझा नवरा असताना तू सख्या भावाबरोबर संबंध ठेवते आणि मुलगा मागायला माझ्याकडे येते. आणि त्यानंतर महाराज थांबले नाहीत. स्वामी महाराजांनी तिच्यावर अगदी शिव्यांचा भडीमार केला. आता मात्र हे दोघंही बहीण भाऊ अक्षरशः कापू लागले, त्यांचे हातपाय लटलटत होते. तेवढ्यामध्ये एक चोखामेळ्याचा पंथातला एक माणूस तिथे चोखामेळ्यांचा अभंग गात आला. त्याच्याकडे महाराजांनी पाहताच त्यांचा सगळाच राग वितळला. काही क्षणापूर्वी महाराज रागवले होते, पण या चोखामेळ्याकडे पाहताच ते अगदी शांत झाले, प्रसन्न झाले. पण तेवढ्यात या तिघांनी तिथून पळ काढला, अक्षरशः पळ काढला. महाराजांचा निरोप न घेता ते तिथून कधी गेले तर कोणालाच कळलं नाही. हे सगळे लांब उभे राहिलेले ते सगळे भक्तमंडळी होती, सेवकरी होती, ते सर्व हे सगळं पाहत होते. त्यांच्या लक्षात आलं की ही लोक जी आलेली आहेत तर ही काय चांगल्या वर्तनातली नाही आहेत. पण तेवढ्यात तो चोखामेळा तिथे जो अभंग गात आला तोच महाराज एकदम शांत झाले. महाराजांनी त्यांना हाक मारला आणि त्याला बोलवून घेतलं. तो सुद्धा महाराजांकडेच येत होता. महाराजांकडे येत असताना महाराजांनी त्याला हाक मारून त्याला ज्या पद्धतीने बोलवून घेतलं तर त्याला इतका आनंद झाला की तो लगेच गेला आणि महाराजांना साष्टांग लोटांगण घातलं. महाराजांनी त्याला जवळ घेतलं, त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि त्याची चौकशी केली. काय रे बाबा, कुठून आलायस, कसा आहेस तू? या चोखामेळ्याने स्वामी महाराजांना जोहार मायबाप केलं. तो चोखामेळा म्हणाला, महाराज आज तुमचं दर्शन जे काय मला घडलेलं आहे, जी माझी वर्षानुवर्षाची जी परमेश्वर दर्शनाची जी आस होती ती आज तृप्त झालेली आहे. तुमचं दर्शन घेऊन मला माझं आयुष्याचं सोनं झाल्यासारखं वाटतंय. आता मला काही नको, पण एकच गोष्टीची आणखीन मला आस आहे. काय झालेलं आहे, कितीतरी वर्ष मी ज्ञानेश्वरीचं पठण करतोय. मला ज्ञानेश्वरी अवगत आहे, रोज तोंडपाठ झालेली आहे. पण काही ठिकाणी मला अडचण येते, काही तिथल्या जागा मला कळत नाही आहेत. तर त्या फक्त तुम्ही जर सांगितल्यात तर तुमची कृपा होईल. महाराज हसले, खदखदून हसले, कौतुकाने हसले आणि त्याच्याकडे पाहत म्हणाले, तुझा मुलगा एक सत्पुरुष होणार आहे, संत होणार आहे. तो तुला ज्या अडचणी आलेल्या आहेत त्याच्या ज्ञानेश्वरीमध्ये किंवा त्याच्यातलं जे काय तुला कळत नाही आहे तो तुला व्यवस्थित नीट समजावून सांगेल. हे ऐकून तो चोखामेळा इतका आनंदित झाला की काय विचारू नका. स्वामी महाराजांचा त्याला आशीर्वादच मिळालेला की तुझा मुलगा सत्पुरुष होणार आहे, संत होणार आहे.
आणि तो तुला त्या ज्ञानेश्वरीतल्या जागा समजावून सांगणार आहे ज्या तुला आतापर्यंत कळलेल्या नाही आहेत. आपल्या मुलाचं कौतुक सगळ्यांनाच असतं आणि आपला मुलगा आपल्याला आलेल्या अडचणी जर आपल्याला समजावून सांगत असेल तर त्यापेक्षा सुख किंवा त्यापेक्षा भाग्य कुठलाच बाप समजत नाही. आणि हा खणखणीत आशीर्वाद जेव्हा स्वामी महाराजांच्याकडून त्या चोखा मिळाला तेव्हा त्याने घट्ट जाऊन स्वामी महाराजांचे पाय पकडले आणि म्हणाला की माझं आता आयुष्य पूर्णतः सार्थकी गेलेलं आहे. मला आता कसलंच काहीच आस उरलेली नाही आहे. फक्त मुलाकडून मी त्याचा अर्थ समजून घेतला की झालं. खरोखर तुमच्यामुळे जे काय मला आज मिळालेलं आहे, तुमचा मला जो काय आशीर्वाद मिळालेला आहे, आता मला आयुष्यामध्ये पुन्हा काहीही नको. फक्त तुमचं स्मरण कायम माझ्या मनामध्ये राहू द्या. एवढा बोलून तो पुन्हा जोहार मायबाप केला, त्याने नमस्कार केला आणि तो तिथून निघून गेला. ही सगळी घटना जी आहे ही या ओणकर वाड्यामध्ये घडलेली आहे आणि खुद्द विष्णुबुवा ओणकर सुद्धा तिथे उभे होते आणि ते सुद्धा हे सगळं पाहत आहेत. याच ओणकर वाड्यामध्ये आणखी सुद्धा काय काय घडलेले आहेत लीला स्वामी महाराजांच्या. आपण आता तिथे जाऊया. चिपळूणचे गोपाळबुवा केळकर ज्यांचे स्वामी समर्थ बखर सर्वांनाच माहिती आहे, सर्व स्वामी भक्तांना माहिती आहे. चिपळूणला मार्कंडीला जो मठ आहे तिथे त्यांना स्वामी सुतांनी पाठवलं की तो आता मठ जाऊन तू सांभाळ आणि तिथपासून ते तिथे आहेत. आणि गोपाळबुवा केळकर हा जो चिपळूणचा मार्कंडीचा मठ आहे स्वामी महाराजांचा तो ते सांभाळू लागले. महाराजांकडून प्राप्त झालेल्या पादुका सगळं काय त्यांनी तिथे जाऊन स्थापना केली. या गोपाळबुवा केळकरांच्या मठामध्ये स्वामी महाराजांचा जो मठ आहे मार्कंडीला तिथे तेव्हा एक सत्पुरुष आले. हे हठयोगी होते. त्यांची ब्रह्मानंदी टाळी लागलेली असायची नेहमी. ते आल्यावरती कितीतरी लोक त्यांच्याकडे आले, त्यांच्या दर्शनाला आले आणि त्यांच्या दर्शनाला आलेले असताना गोपाळबुवा केळकरांच्या मनामध्ये एक गोष्ट अशी आली, लक्षात त्यांच्या गोष्ट एक आली आणि ते पाहत होते. ते काही मंडळी त्यातली जी होती ती त्या योग्यानं विचारत होते की महाराज तुम्ही कुठून आलात, तुमचं नाव काय. प्रत्येक शब्दाला ते योगी एकच सांगत होते, मला काय माहीत. त्याला काही विचारावं त्यांचं उत्तर एकच, मला काय माहीत. महाराज तुमचं नाव काय, अरे मला काय माहीत. तुम्ही कुठून आलात, मला काय माहीत. तुम्ही कुठे असता, मला काय माहीत. हेच ते बोलत होते. मला काय माहीतच्या व्यतिरिक्त त्यांनी ते उत्तरच देत नव्हते कुठच्याही प्रश्नाला. गोपाळबुवा हे सगळं व्यवस्थित पाहत होते. काही वेळाने हठयोगी तेथून निघून गेले. गोपाळबुवा केळकरांच्या मनामध्ये असं आलं की आपण पण असं वागलो तर, आपण पण या हठयोगासारखा वागलो तर आपल्यावरती सुद्धा महाराजांची कृपा आहे. आणि एक दोन प्रसंगी त्यांनी तसंच केलं. ते कुठेतरी गेलेले असताना जेव्हा लोकांनी त्यांना विचारलं की बुवा आपलं नाव काय, मला काय माहीत. बुवा आपण कुठून आलात, मला काय माहीत. बुवा आपण कुठे असता, मला काय माहीत. आणि त्यानंतर काही दिवसांनी जेव्हा गोपाळबुवांचं येणं अक्कलकोटला झालं त्याला अक्कलकोटात स्वामी महाराज याच ओणकराच्या वाड्यामध्ये बसले होते. ते स्वामी महाराजांकडे आले, अगदी नतमस्तक झाले नेहमीप्रमाणे. महाराजांना नमस्कार केला, अगदी साष्टांग लोटांगण घातलं आणि महाराजांच्या चरणाजवळ येऊन बसले. महाराजांना हे सगळं समजलेलं. हे गोपाळबुवांचं वागणं महाराजांपासून लपलेलं नव्हतं. महाराज अंतर्ज्ञानी होते. कुठेही काही घडलेलं असायचं ते महाराजांना कळायचं. त्यामुळे ही गोष्ट सुद्धा महाराजांपासून लपून राहिलेली नव्हती. महाराजांच्या जवळ जसे गोपाळबुवा केळकर येऊन बसले तसं महाराजांनी त्यांना विचारायला सुरुवात केली. काय हो बुवा, तुमचं नाव काय. आता इथे थोडे ते मला काय माहीत बोलणार आहेत. हे प्रत्यक्ष परब्रह्माच्या चरणाजवळ बसलेले आहेत, इथे चालणारच नाही. गोपाळबुवा केळकरांनी हात जोडून म्हटलं, माझं नाव गोपाळ केळकर. कुठून आलात तुम्ही. पुन्हा बुवाने हात जोडले आणि स्वामी महाराजांना सांगितलं, मी चिपळूणवरून आलो.
चिपळूण कुठे आहे? कोकणात आहे महाराज. कोकण कुठे आहे? घाटाखाली आहे महाराज. हा घाट कुठे आहे? महाराजांचा एक सारखा प्रश्नाचा भडीमार हा ऐकून गोपाळबुवा काही प्रमाणात शुद्धीवरती आले. त्यांना कळलं आपल्याला लोकांनी असे प्रश्न विचारल्यावरती आपण असंच त्या हटविगासारखं वागायला लागलेलो आहे. आपण सुद्धा लोकांना अशाच पद्धतीने उत्तरं दिलेली आहेत, मला काय माहीत, मला काय माहीत. पण इथे हे चालणार नाही आहे. आणि महाराज आपल्याला एवढे प्रश्न कधीच विचारत नव्हते. आपल्याला नावाने ओळखतायत, त्यांना माहिती आहे की आपण कुठले आहोत, आपण कुठे असतो. पण एवढं सगळं असून सुद्धा महाराज आपल्याला एवढे प्रश्न विचारतायत म्हणजे महाराजांना आपलं वागणं कळलेलं आहे. पण त्याच्यावरती महाराज आपले कान पिचक्या देतात आपल्याला. हे जेव्हा कळलं, हे जेव्हा त्यांना समजलं किंवा हे जेव्हा त्यांना उमगलं, तेव्हा गोपाळबुवा उठले आणि महाराजांचे पाय घट्ट पकडले आणि महाराजांची माफी मागू लागले. होय महाराज, मी तसा वागलो खरा, पण मला क्षमा करा. तरी महाराज काय प्रश्न सोडत नव्हते. अरे घाट कुठे आहे? घाट कुठे आहे तो सांग आधी मला. गोपाळबुवा मात्र थरथर कापत होते. त्यातल्या त्यात त्यांनी जेव्हा महाराजांनी पुन्हा हेच प्रश्न विचारले तेव्हा ते म्हणाले, अहो घाट कोकणाजवळ आहे. हे ऐकून महाराज खदखद हसू लागले. आता महाराजांचं हसणं सुद्धा काय काय वेळेला भयंकर असायचं बरं का. महाराज जेव्हा हसायचे तेव्हा तो आवाज जो असायचा तो इतका घुमायचा, अगदी मोकळ्या जागेत सुद्धा घुमायचा. हा तो विष्णुबुवांचा वाडा होता. आणि इथे महाराजांचं जे हसणं जे होतं ते खरोखर आपल्याला, आपण गगनभेदी आवाजामध्ये आहे त्यांचं हसणं असं म्हटलं तरी एक वेळ चालेल. अशा आवाजामध्ये महाराज हसत होते. ज्या खाटल्यावर बसले होते ती खाटला सुद्धा अशी गदागदा हलत होती. हे पाहून विष्णुबुवांचं तर नुसतं थरकाप झाला. त्यांच्या पायाखालची जमीनच जणू काय सरकलेली. त्यांनी हात जोडून खाली मान घालून ते तिथे उभे होते. त्यांना कल्पनाच नव्हती आता ह्याच्या पुढे महाराज आपलं काय करतील. ते मनोमनी महाराजांची क्षमा मागत होते. महाराज मात्र हसत होते, जोर जोरात हसत होते. ही जी चाललेली जे काय प्रसंग आहे किंवा हे जे काय चाललं आहे हे तिथल्या लोकांना कोणालाच माहिती नव्हतं. त्याच्याबद्दल कोणालाच काही कळत नव्हतं. स्वामी त्यांना एवढे प्रश्न विचारतात काय आणि काहीशे प्रश्न झाल्यावरती गोपाळबुवा उठून लगेच त्यांचे पाय पकडतायत काय, क्षमा मागतायत काय, त्यावर महाराज जोर जोरात खतखतून हसतायत काय, हे तिथल्या लोकांना काहीच कळलं नाही काय नेमकं घडतंय ते. पण गोपाळबुवांना हे माहिती होतं. गोपाळबुवांना समजलेलं की आजच आपल्याला महाराज एवढे प्रश्न का विचारतायत, तर आपण असे वागलो म्हणून महाराज हे आपल्या प्रश्न विचारतायत. न जाणू एवढ्यावरती महाराज थांबले नाहीत आणि पुढे जर आपल्याला काय शिक्षा करायला सरसावले किंवा अगदी धोपट्याला जरी सुरुवात केली तरी आपण करायचं काय. कान पकडले, उठ्या बशा घालायला लागले महाराजांपुढे. ते हसत हसतच महाराजांनी त्यांना जवळ बोलवलं. जवळ बोलवलं आणि पाठीवरती एक धपाडा देत विचारलं, काय रे कोकण्या, कळलं का आता? आता यापुढे सावध राहा. महाराज फक्त एवढेच बोलले. गोपाळबुवा केळकरांनी हात जोडून मान खाली घालून तेवढं मात्र मान्य केलं. मनोमनी त्यांनी महाराजांची अशी प्रार्थना केली की ह्याच्या पुढे असे काही चूक मी करणार नाही, मला क्षमा करा. स्वामी महाराजांना पुन्हा साष्टांग दंडवत घालून ते त्यांच्या मुक्कामी अक्कलकोटात जिथे मुक्काम करत तिथे ते गेले. स्वामी महाराजांचे सेवेकरी सुंदरामाई तर तुम्हाला माहिती असतीलच. या सुंदरामाईंवरती आपण एक एपिसोड केलेला आहे. त्या महाराजांची सेवा त्यांनी जी काय केली ती खरंच कौतुकास्पद आहे. पण त्याचबरोबरीने सुंदराबाईंनी स्वामी महाराजांकडे हक्कसुद्धा बजावला. त्या खाष्टबाई होत्या, आल्या त्या अगदी गरीब होत्या, पण त्याच्यानंतर स्वामी महाराजांकडे जी काही सत्ता त्यांनी स्वतःची सत्ता प्रस्थापित केली ती इतरांना भयंकर त्रासदायक ठरली. फक्त म्हणजे त्यांना विचारल्याशिवाय स्वामी महाराजांच्या दर्शनाला सुद्धा कोण जाऊ शकत नसायचं. कोण मोठी माणसं आली, श्रीमंत माणसं आली का त्यांच्याकडून ती पैसे घेऊन ती स्वामी महाराजांचं दर्शन घडवत. आणि एवढंच नाही, त्यांच्या ज्या काही याचना असतील त्या त्यांना याचना विचारून स्वामी महाराजांकडे त्या हुकूम बजावत की महाराज हे अमुक अमुक ह्याला द्या, आणि महाराज मुकाट्याने त्यांना देत असत. सुंदराबाई म्हणाल्या, उठ
का महाराज उठत. सुंदराबाई म्हणाल्या बस, तर महाराज बसत. या सुंदराबाईंच्याबद्दल आपण एक एपिसोड केलेला आहे, जो इथे खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला देतोय. तो एपिसोडसुद्धा मुद्दामून बघा. त्या सुंदराबाई काय होत्या आणि ही जर आता जो तुम्हाला या ओणकरांच्या वाड्यातल्या प्रसंगाबद्दल बोलणार आहे, हा प्रसंग का घडला असेल, हा खालचा एपिसोड बघितल्याआधी तुम्हाला कळेल. कारण सगळंच सांगायला गेलं तर पुन्हा सुंदराबाईंचा एपिसोड संपूर्ण मला सांगावं लागेल. पण एवढं मात्र सांगतो की सुंदराबाई इतरांना सगळ्यांना अगदी अगदी त्रासदायक ठरल्या होत्या. कारण ज्या पद्धतीने त्या महाराजांकडे सत्ता गाजवत त्याचा इतरांना खूप त्रास होत असे. कितीतरी सेवेकरांना सुद्धा त्यांनी दूर केलेलं. त्यांना विचारल्याशिवाय जर महाराजांकडे कोण गेलं किंवा महाराजांना काय अर्पण केलं तर बाईंना कधीच आवडत नसायचं. हे सगळं पाहता अक्कलकोटच्या काही लोकांनी आणि त्यांना साथ दिली तिथल्या सेवेकऱ्यांनी, या सर्व लोकांनी मिळून या बाईंचा त्रास वगैरे बघून तिथल्या कलेक्टर साहेबांकडे कंप्लेंट केली. त्या कलेक्टर साहेबांकडे ज्याला तक्रार केली तेव्हा त्या कलेक्टर साहेबांनी मामलेदार साहेबांना हुकूम केला की बाईंचा काय तो बंदोबस्त करा. पण बाईंचा बंदोबस्त करणार कसा? कारण बाई ठरल्या राणीसाहेबांच्या खास मर्जीतल्या. सुंदराबाईंची आणखीन कशी ओळख होती का राणीसाहेबांची अगदी खास बाई म्हणून. मग अशा वेळेला त्यांच्यावरती कुठच्याही पद्धतीची ॲक्शन घ्यायची कशी? कारण उद्या जर राणीसाहेबांनी बोलावणं पाठवलं आणि त्याचा जाब विचारला तर आपण सांगायचं काय? या विवंचमध्ये मामलेदारांकडे कितीतरी हुकूम आले, पण मामलेदार साहेबांनी त्याच्यावरती काहीच केलं नाही. मामलेदार साहेब शांत बसले होते. कारण उद्या जर समजा सुंदराबाईंवरती काही आपण करायला गेलो आणि ही गोष्ट जर राणीसाहेबांना समजली आणि राणीसाहेबांनी विचारलं हे काय चाललं आहे, तर आपली तिथे काहीच चालणार नाही. आणि हे मामलेदार साहेब एक दिवशी स्वामी महाराजांच्या दर्शनाला आले होते. महाराजांच्या दर्शनाला येताच महाराजांनी त्यांच्याकडे पाहून विचारले, का रे मामलेदार आहेस ना, मग हुकूम असाच बजावतोस का? तुझे कर्तव्य तू असेच बजावतोस का? मामलेदार साहेब लगेच भानावर आले. त्यांना समजलं कलेक्टर साहेबांचा जो काय सुंदराबाई बाबांचा जो काय हुकूम आहे तो बजावायला सांगत आहेत. आणि तेव्हा त्यानंतर त्यांना काहीच गत्यंतर राहिलं नाही. त्यांना कुठलं ऑप्शन राहिलंच नाही. कारण महाराजांनी विचारलं ती राणीसाहेबांची सुद्धा शामत नसायची. महाराजांनी एखादी गोष्ट कर सांगितली तर त्याच्यामध्ये कोणीही येणार नाही मध्ये, हे त्यांना खात्री होती. राणीसाहेब सुद्धा येणार नाहीत हे सुद्धा त्यांना माहिती होतं. तेव्हा लगेच महाराजांना नमस्कार करून त्यांनी सांगितलं, महाराज आपण काय बोलताय ते मला कळलेलं आहे, मला ते समजलेलं आहे आणि मी मला आलेला हुकूम आता नीट व्यवस्थितरित्या बजावतो. एवढे दिवस त्या गोष्टीकडे मी दुर्लक्ष केलं त्याबद्दल मला क्षमा करा. एवढं बोलून स्वामी महाराजांना साष्टांग लोटांगण घालून मामलेदार साहेब तिथून निघून गेले. त्यांनी लागलीच कोतवालाला एक निरोप पाठवला आणि तो येताच त्यांनी सगळं काय सांगितलं की 2-4 शिपाई घेऊन या आणि सुंदराबाई जिथे असेल तिथे आपल्याला जायचं आणि सुंदराबाईंना स्वामी महाराजांच्या सेवेतून लांब करायचे. ही सगळी टीम जेव्हा एकत्र आली, कोतवाल त्यांच्याबरोबर हे 2-4 जे कोण शिपाई होते ते, आणि जेव्हा त्यांनी सगळी चौकशी केली की आता सुंदराबाई कुठे असते किंवा कुठे आहेत, तेव्हा त्यांना समजले की स्वामी महाराज याच ओणकरांच्या वाड्यामध्ये बसलेले आहेत आणि सुंदराबाई सुद्धा त्यांच्याच सानिध्यामध्ये. सुंदराबाई नेहमी स्वामी महाराजांच्या बरोबर असायचे. स्वामी महाराजांच्याकडे ती एक सत्ता स्थापन केलेली स्वतःची, त्यामुळे ती तिथेच होती. लगेच ही सर्व मंडळी, कोतवाल, मामलेदार साहेब खुद्द स्वतः आणि ते 4 शिपाई हे सगळे या ओणकरांच्या वाड्यामध्ये आले. ओणकरांच्या वाड्यामध्ये स्वामी महाराज बसलेले, भरपूर गर्दी होती. प्रत्येकजण आपापलं काम करत होतं. सुंदराबाई सुद्धा तिथे होत्या, अगदी स्वामी महाराजांच्या जवळ होत्या. कारण मुळात ते त्याच करायचे की महाराजांच्या समोर कोणाला दर्शन द्यायचं असेल महाराजांचं तर तिची मध्यस्थी असायची तिथे. तिने जर एखाद्याला परवानगी दिली नाही महाराजांसमोर येण्याची तर तो माणूस येऊ शकत नव्हता. आणि महाराजांची सुद्धा टाप नसायची की बाबा त्याला येऊ दे पुढे सांगण्याची. कारण सुंदराबाई म्हणेल ती पूर्व. खूप लोकांचं असं म्हणणं आहे सुंदराबाईंचं प्रारब्ध खूप मजबूत होतं.
किंवा तिची पुण्याई खूप अशी होती. सुंदराबाईंनी पुण्याईच्या जोरावरती महाराजांकडे आपली स्वतःची सत्ता स्थापन केली. अहो, वेळ प्रसंगी महाराजांच्या नरड्यात हात घालून पेढा बाहेर काढणारी सुंदराबाई इतकी तिची ताकद वाढेलच कशी. पुण्याई ती काय, प्रत्यक्ष परब्रह्माच्या नरड्यात हात घालणं. पण त्यावर मी माझं वर्जन किंवा माझा विचार मी तुम्हाला सांगितलेला आहे. तो या सुंदराबाईच्या एपिसोडमध्ये तुम्हाला इत्थंभूत कळेल. अगदी काही वेळाचं विषयांतर करून तुमच्याला हे सगळं तुम्हाला सांगण्याचं हेच कारण आहे. भक्त म्हणजे तर ही सगळी मंडळी जेव्हा सुंदराबाईंकडे आली तेव्हा सर्वप्रथम मामलेदार साहेबांनी त्यांना सांगितलं की सुंदराबाई, कलेक्टर साहेबांचा हुकूम आहे तुम्ही स्वामींच्या सेवेतून दूर व्हावं. आजपासून तुम्हाला स्वामींच्या सेवेत राहता येणार नाही. हे ऐकून सुंदराबाई हसल्या. किती आत्मविश्वास बघा. आपली सत्ता ज्या वेळेला येते, आपल्या हातात ज्यावेळेला राज्य असतं तेव्हा आपण किती माचतो, किती उद्मत्त होतो. की एखाद्याने सांगितलं की आता तुम्हाला इथून खाली उतरायचे आहे, तर या गोष्टीवरती तुमचा विश्वास बसत नाही. तुम्हाला असं वाटतं की समोरचा माणूस आपली मस्करी करतोय, आपली थट्टा करतोय. असंच काहीचं सुंदराबाईंना वाटलं, कारण त्यांची सत्ता होती ना तिथे. महाराजांच्या सानिध्यामध्ये त्यांची सत्ता होती. कितीही तक्रारी होऊ द्या, कोणी त्यांचं काहीच वाकडं करू शकत नाही याच्यावर त्यांची खात्री होती, कारण त्यांची सत्ता होती. खुद्द महाराज सुद्धा त्यांच्या मर्जीच्या बाहेर कधी गेले नव्हते. त्यामुळे त्यांना एक चुकीचा आत्मविश्वास झाला की आपल्याला कोणी इथून काहीच आपल्याला हात लावू शकणार नाहीत. त्या हसू लागल्या. त्यांनी मामलेदारांकडे पाहून विचारलं, काय थट्टा करतायत काय माझी तुम्ही? मामलेदारांनी सांगितलं, मी तुमची थट्टा करत नाही आहे. माझ्याकडे तसा हुकूम आलेला आहे की तुम्हाला स्वामी महाराजांच्या सेवेतून लांब करायचं. आजपासून तुम्ही स्वामी महाराजांच्या सेवेत राहणार नाही आहात. स्वामी महाराज अगदी शांतपणे हे सगळं बघत होते. त्यांच्यावर याचा काहीच परिणाम होत नव्हता. ते शांत बघत होते काय घडतंय ते. मामलेदार साहेबांनी असा विचार केला, एवढं आहे ना सांगून सुद्धा यांना कळत नाहीये, तर आता शिपायांचा आणि कोतवालांचा उपयोग करावा लागणार. तो अखेर नाईलाज असतो. मामलेदारांनी त्या शिपायांना सांगितलं, अरे बघा ही बाई ऐकत नाहीये, हिला इथून खेचून लांब करा. मामलेदारांचा हा हुकूम ऐकून मात्र सुंदराबाई थोड्या गंभीर झाल्या आणि शिपाई जसे जवळ येत होते तसे ते आकांत करू लागल्या. त्या स्वामी महाराजांना सांगू लागल्या, महाराज हे बघा काय करतायत, तुमच्या डोळ्यासमोर ह्यांची एवढी शामत की मला खेचतायत. स्वामी महाराज मात्र शांततेत हे सगळं बघत होते. महाराज काहीच बोलत नव्हते. हा तिचा आकांत, हा तिचं सगळं बोंब बघून शिपाई काही वेळ स्तब्ध राहिले. पण पुन्हा मामलेदार साहेबांनी जेव्हा सांगितलं की तिला खेचून बाहेर काढा, तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तिला खेचायला सुरुवात केली. ती जमिनीवरच फरफडत पुढे जात असताना तिने आकांतांडव केला. डोकं आपटायला सुरुवात केली. आणि डोकं आपटायला सुरुवात केली त्याला मात्र मामलेदार साहेबांनी तिला सांगितलं, तुम्ही जर डोकं आपटायला सुरुवात केलीत, तुम्ही जर डोकं आपटत असाल, तुम्ही जर अतिप्रसंग करत असाल, तर मात्र तुम्हाला पिंजऱ्यात घालावं लागेल. कारण आमच्याकडे हुकूमत असा आहे की ह्यापुढे तुम्ही स्वामी महाराजांच्या बरोबर, स्वामी महाराजांच्या सानिध्यामध्ये कधीही दिसता कामा नाही. तिचा आकांत मात्र चालला होता. खूप ओरडत होती ती, खूप आकांत करत होती. रस्त्याची काही मंडळी सुद्धा तिने जमवली आणि त्यांना सगळ्यांना सांगू लागले, हे बघा म्हणे काय करतायत ते. तेव्हा मामलेदार साहेब जरासे गंभीर झाले. मामलेदार साहेब गंभीर झाले. महाराजकडे ते पाहू लागले. महाराज म्हणाले, अरे काय पाहतोस, काम कर तुझं. पुन्हा त्यांना धीर आला. त्यांनी सुंदराबाईंना जाऊन सांगितलं, तुम्हाला आम्ही आज लांब केलेलं आहे, त्याच्यानंतर कधी तुम्ही आम्हाला महाराजांच्या सानिध्यात किंवा महाराजांच्या जवळ दिसाल तर मात्र नाईलाजास्तव तुम्हाला तुरुंगात टाकावं लागेल, तिथे तुम्हाला डांबून ठेवावं लागेल. तेव्हा खबरदार, परत ह्याच्या पुढे जर तुम्ही कधी जर महाराजांच्या जवळ गेलात तर आम्ही ते सहन करणार नाही, कारण आमच्याकडे तसा हुकूम आहे. आपली सत्ता गाजवणाऱ्या सुंदराबाईंचं किती वर्चस्व होतं पुन्हा सांगतो. खालचा माझा व्हिडिओ नक्की बघा, तर तुम्हाला कळेल की सुंदराबाई नेमक्या कोण होत्या आणि कशा तिने काय काय केलेलं. अशा या सुंदराबाईंचा सुद्धा अखेर त्यांना स्वामी महाराजांच्या सेवेतून काढण्यात आलं.
हे सगळे स्वामी महाराजांचे प्रसंग या ओंकारांच्या वाड्यामध्ये घडलेले जे जे काय आहेत ते आज मी आपल्या पुढे त्याचं स्मरण केलेलं आहे. स्वामी महाराजांनी या विष्णुपंत ओंकारांना पादुका दिल्या होत्या, पाषाणाच्या काळाभोर पादुका. त्या पादुका महाराज जिथे बसत तिथे त्यांनी त्या स्थापन केलेल्या. आजही त्या पादुका तिथे स्थापन केलेल्या आहेत. हा वाडा 1920 साली या ओंकारच्या वंशजांनी म्हणा किंवा विष्णुपंत ओंकारांनी स्वतः म्हणा, कारण विष्णुपा ओंकारांनी कधी देह ठेवला त्याच्याबद्दल काही नोंद नाही आहे, पण 1920 साली हा वाडा त्यांनी मस्कर कुटुंबांना विकला. त्यानंतर इथे मस्कर कुटुंब राहत होते आणि मस्करांचे जावई परिचारक हे डॉक्टर असल्यामुळे त्यांनी तिथे त्यांचा दवाखाना उघडलेला. अगदी अक्कलकोटात एकमेव थिएटर आहे. त्या थिएटरचं मला नाव माहिती नाही, सिनेमाचं टॉकीज आहे ते. त्या थिएटरच्या समोर बरोबर त्यांचा तो वाडा आहे. हाय म्हणजे होता. अलीकडे काही महिन्यांपूर्वी किंवा एखाद्या वर्षापूर्वी या डॉक्टर परिचारिकाने तो वाडा तिथल्या एका मारवाडी सोनाराला विकलेला आहे आणि मारवाडी सोनाराने तो वाडा सबंध जमीनदोस्त केलेला आहे. त्याला तिथे स्वतःचं नव्याने घर बांधायचे, पण त्या पादुका जिथे स्थापन केलेल्या आहेत त्या आहेत तशाच्या तशा आहेत. मी जेव्हा या माडवाड्याला जाऊन भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं, मी माझा वाडा तिथे नवीन बांधणार आहेच आहे, पण त्या पादुकांना मात्र अजिबात हलवणार नाही आहे. त्या पादुका जिथे आहेत तिथेच मी ठेवणार आहेत आणि तुमच्यासारखे काही मंडळी मला जसं काही सुचवतील त्या पद्धतीने त्याच्या अवतीभोवती काय नवीन बांधकाम करता आलं तर ते तेवढं मी बघणार आहे. त्यावर मी त्यांना हे मात्र नक्की सांगितलं, तुम्ही मला सांगता इथपर्यंत ठीक आहे, पण खरोखर त्या पादुकांना हात लावू नका. आणि त्या पादुकाबद्दलची माहितीसुद्धा त्यांना मी सांगितली. त्या माडवाडी ग्रस्तांना फक्त एवढंच माहिती होतं की ह्या वाड्यामध्ये स्वामी महाराजांच्या पादुका आहेत, पण या वाड्यामध्ये नेमकं काय काय घडलं आहे त्याच्याबद्दल त्यांना काहीच माहिती नव्हतं. त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की कधी जर तुम्ही या वाड्याबद्दल किंवा या वास्तूबद्दल एखादा एपिसोड केला तर तो एपिसोड मात्र मला पाठवा. या वास्तूमध्ये जिथे मी माझा वाडा बांधतोय त्या वास्तूमध्ये महाराजांच्या काय काय लीला घडलेल्या त्या मला सुद्धा ऐकायच्या आहेत. आजचा जो आपला एपिसोड आहे तो सर्वप्रथम मी त्या ग्रस्तांना शेअर करणार आहे की जेणेकरून त्यांना कळेल की त्या पादुकांची महती काय आहे. त्या पादुका अजिबात हलवणार नाही इतके मात्र मला त्यांनी अगदी खात्रीपूर्वक हमी दिलेली आहे. भक्तमंडळी आज तिथे त्या पादुका आहेत, अगदी छोट्याशा देवळीमध्ये त्या पादुका आहेत. भक्तमंडळी जेव्हा जेव्हा अक्कलकोटला जाल तेव्हा हे आपलं अक्कलकोट नावाचं जे प्लेलिस्ट आहे ते एकदा डोळ्याखालून घाला. शक्य होईल तितक्या ठिकाणी जा, तिथलं दर्शन घ्या. त्याचबरोबरने या ओंकार वाड्यामध्ये आता तुम्हाला जाणं जरा मुश्किल आहे, कारण तिथे इतका सगळं म्हणजे सगळं त्या बांधकाम तोडल्याची सगळी माती रेती पडलेली आहे. आणि तिथे एक तुम्हाला खूण सांगतो, एक मोठं एक पपयाचं झाड आहे आता सध्या. त्या पपयाच्या झाडाका खाली ते छोटीशी देवळी आणि तिथे स्वामी महाराजांच्या पादुका तुम्हाला दिसतील. पायातल्या चपला बूट मात्र लांब काढा आणि तिथे जा, महाराजांचं दर्शन घ्या शक्य झालं तर. आणि महाराज जिथे बसत असत तिथे त्या स्थापन केलेल्या आहेत विष्णुबुवांनी. या पादुकांचं दर्शन घ्या. विष्णुबुवा ओंकारांच्या वाड्यामध्ये जे जे प्रसंग आता मी तुम्हाला स्मरण केलेले आहेत त्याचं पुन्हा नव्याने स्मरण करा. पादुकांना नतमस्तक व्हा, पादुकांपुढे नतमस्तक व्हा आणि म्हणा श्री स्वामी समर्थ. देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा
ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा, तुझ्या नामी लागो छंद मज द्यावे दासपद, द्यावे दासपद, मज द्यावे दासपद, स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन, सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान, तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी गणो, एक नम्र विनंती, हा एपिसोड कसा वाटला कृपया कमेंटमध्ये नक्की कळवावे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृपया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.